अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही विनम्र विनंती आहे. आपण चांगला खेळ साकारलात त्याबद्दल दोन्ही संघांचं अभिनंदन आणि कौतुक आहे. प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत अगदी काही अवधीमध्ये. मिस्टर नील ज्याने तब्बल सदतीस धावांची उपयुक्त खेळी ॲज अ बॅटर आणि गोलंदाजीमध्ये देखील तितकंच तल्लख बुद्धिमत्तेचं प्रदर्शन. 13 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स 2 षटकांमध्ये मिस्टर नील ठरलेले आहेत सामनावीर. नील आपण यावं आणि सन्मानाने आकर्षक स्वरूपातील टी शर्ट जो प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो स्वीकारावा विनम्र विनंती आहे. ॲज अ बॅटर 37 धावा, ॲज अ बॉलर 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करून 2 विकेट्स असं खतरनाक प्रदर्शन राहिलेलं आहे नील यांचं. आपण या पारितोषिकाचं वितरण करूयात. चला या नील आपण या. आदरणीय संतोषजी भोईर साहेब यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचं वितरण करावं. खतरनाक प्रदर्शन. फलंदाजीमध्ये 37 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकांमध्ये केवळ 13 धावा खर्च करून 2 विकेट्स मिस्टर नील ठरलेले आहेत सामनावीर. वेगवेगळ्या फॉर्मॅटमधील वेगवेगळे सामनावीर आपण गेला कित्येक काळ पाहत आलेलो आहोत. विराट कोहली, मोहम्मद नबी, सचिन रमेश तेंडुलकर ही काही नावं, जॅक कॅलिस ही नावं आदर्शाने घेतली जातात. आदरणीय दीपेश राऊत संगमलंक यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे नील करिता. ते देखील आपण वितरित करणार आहोत. तसेच या स्पर्धेचे VIP स्पॉन्सर्स स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नरेश भाऊ भोईर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील टी शर्ट एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मॅन ऑफ द मोमेंट, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर नील. काय प्रदर्शन केलं. फलंदाजीमध्ये 37 धावा आणि गोलंदाजीमध्ये 13 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स. नील काय म्हणशील अपेक्षेप्रमाणे? नील या 2 बाईट. खूप चांगला अभिमानाचा मोमेंट आहे, अभिमानाचा क्षण आहे. आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा आहेत. स्वीट अँड शाय पर्सनॅलिटी नील यांचा दर्जेदार खेळ आपण पाहू शकलात. नेक्स्ट मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो. सामना 5 षटकांचा राहील याची नोंद करावी. वेलकम बॅक. या दुपारच्या सत्रामध्ये एक हॉट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विरथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय किल्वा स्टार जोगाले. या 2 टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या.
पहिले षटक हाताळण्याकरिता विराटन एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती नैनेश किनील आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेला यंगस्टर मयुरेश वांगळला आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्विच हिट, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपण पाहतोय निर्धाव चिडवडीने मैदानामध्ये हाताळला गेला. रायझिंग बॉल होता, बॉल पडल्यानंतर अचानक बाउन्स तडीगिनी झाला आणि या बाउन्स वरती फलंदाज मयुरेशला बीट केलं होतं. दुसरा बॉल तो देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय लेग स्टंपला मिस करतोय. फॉलोइंग स्वीपचा अंदाज होता, फलंदाज मयुरेशच्या माध्यमातून बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन झालेला नाहीये. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये एक धाव ऍड केली जाईल. पहिला बॉल निर्धाव होता, दुसरा बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला. या ओव्हर मधील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल तो देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, तो आता लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. नैनिशला चांगलंच माहिती आहे कोणती लाईन अँड लेंथ कशा पद्धतीने या ठिकाणी हाताळायचे, मेंटेन करायचे आणि मागील जे बॉल आहेत ते गुडलेन स्पॉटवरती ठेवले गेलेत. जे तिन्ही बॉल आपण पाहिले त्यामध्ये दोन ऑफिशियली ॲक्युरेट बॉल आपण पाहिलेत. हा बाउन्सरचा अंदाज होता, हा जास्त मागे टाकला होता. डीपमधून शतरक्षक गर्गीने येत आहेत. एकच रन या बॉलवरती मिळेल. धावा फलकावरती 2-3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण पार पडताना पाहिलंय. खाडी चषकाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज या सोहळ्याचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये कोणता संघ डॉमिनेट करताना दिसेल. चौथा बॉल असेल या ओव्हरमधील. आता फटका फसला, कॅचिटचा कॉल फर्स्ट स्लिप मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक उपस्थित त्याने टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज हर्षलचा खेळ. पहिल्याच बॉलवरती हर्षलने आपली विकेट गमावलाय. गॉन. चौथ्या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. बॅटचा टॉप एज रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लेग कटर होता. त्या बॉलला तरीकेने मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट करू शकले नाही आणि बॅटचं जे फेस होतं थोडंसं क्लोज होताना पाहायला मिळालं शेवटच्या मोमेंटला. आणि आता आपली विकेट गमावून बसलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्षल. नवीन बॅटर दुर्वेश मैदानामध्ये दाखल झाला इन नंबर 3 वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. स्पर्धेची चर्चा पण करत होतो. आज ही स्पर्धा एक हाय स्टँडर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन नियोजन गेले 1.5 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा सुरू होते. कधी 30 मार्चचा दिवस उगवतोय आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली आणि कालच्या दिवसामध्ये गावचे जे टॉप 8 मध्ये डॉमिनेट करणारे 8 संघ पाहायला मिळतात त्यांना संधी दिली होती. आता समोर लॉफ्ट केला, पहिल्याच बॉलवरती फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर कल्पेश त्याने टिपलाय जाईल. बॅक टू बॅक दुर्वेश देखील आता तंबूच्या आसराला परतला गेलाय. आलं पावली गोल्डन डकचा शिकार. गॉन. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. बॉलर ऑन अ हॅट्रिक, बॅक टू बॅक 2 विकेट नैनेशने डिग्री घेतल्यात. आधीचा विकेट जर आपण पाहिलं तर तिथे हर्षल बाद झाला आणि सेकंड टाइम या ठिकाणी आपण पाहिलं दुर्वेशला बाद होताना. आता सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. नवसिंगा फलकावरती 2-5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील. लास्ट अँड फायनल डिलिव्हरी अंतिम बॉल आपण पाहणार आहोत या पहिल्या षटकामधील. धावा फलकावरती 2. शेवटचा अंतिम बॉल घेऊन नैनेश बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपरच्या माध्यमातून. 1 रन मिळेल या बॉलवरती. प्रचंड वेग या बॉलवरती होता. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. बरोबर स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि वेग देखील भरपूर होता. मागच्या 5 बॉलच्या तुलनेमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर होता. अपील करून काहीच फायदा झाला नसता. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. धावसिंग या फलकावरती 2.
तीन धावा फलकावरती लागल्यात लास्ट बॉल वरती एक सिंगल आली होती आणि ऑनलाईन ती ऍड झाली नव्हती. 3 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती ईशांतला पण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये ईशांत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट या ठिकाणी गमावल्या. थोडंसं किल्वा स्टार जोगारी टीम बॅकफुटला. अजूनही मयूर आणि सौरभ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश आणि सौरभ वरती एक मोठी जबाबदारी असणार. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिलाच बॉल बॅटची कडा आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये विकेट जात असताना पहिल्याच बॉल वर ईशांतने पाठवले तंबूच्या असलेला मयुरेशला. बिग विकेट गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. बॅटचा टॉप एज आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये अक्षय त्या ठिकाणी होते आणि अक्षयच्या माध्यमातून चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर ध्रुवल आपण पाहतोय. 3 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. केलवा स्टार जुगाळे आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चाफेवाडी चषकापासून सुरू झालेली ही लढत लास्ट 2 टुर्नामेंट्स मध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने बाजी मारलाय. आता इथे किल्वा स्टार जोगाले टीमला बाजी मारायची आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न आणि ध्रुवने आपली विकेट गमावलाय. आणखीन एक विकेट 3 वरती लागलाय. चौथा धक्का गॉन. नवीन फलंदाज विस्मित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 3 धावा फलकावरती आणि 3 वरती 4 धक्के मैदानावरती लागल्यात. ईशांत पुन्हा एकदा या मॅच मध्ये हॅट्रिक वरती येऊन पोहोचला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केलायचा होता आणि काय बॉलला फॉलो केलं होतं. बंटी कुंभार वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन पालघर डिस्ट्रिक्ट मधील कलाकारांचा जर उल्लेख आपण केला तर त्यामध्ये बंटी कुंभार या देखील कलाकाराचं नाव घेतलं जातं. 3 वरती 4 धक्के मैदानावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती ईशांत या ओव्हर मधील तिसरा बॉल आणि हॅट्रिक बॉल लिफ्ट केले. या बॉलला एक्स्ट्रा रन मिळेल आणि या एक्स्ट्राने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. आता DRSचा वापर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने केलाय. व्हाईट बॉलसाठी DRS घेतला गेला. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती 4. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. विस्मित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 धावा फलकावरती. या ओव्हर मधील पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस त्या ठिकाणी असणार. फिल्डर अनिकेत त्या ठिकाणी येत आहेत. 2 रन्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी केला जातोय आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 6 धावा स्कोरकार्ड वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. डॉमिनेट केले गेले. पूर्णपणे वर्चस्व दाखवलंय गोलंदाजांनी आपलं. धावा फलकावरती पाहायला मिळते 6. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागील 9 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती डेडिकेशन लेवल आणि प्रत्येक बॉलवरती ते 99% अटेम्प्ट्स. आता हा देखील फटका फसला होता. शॉट थर्डमॅनला शतशक दूर होते. चेस करतायत. प्रथमेशला पण पाहतोय चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. या दुहेऱ्याने धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर काढू आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा केलेला या ठिकाणी झालाय. कालच्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये पोहोचणारा संघ आपण पाहिला श्री गणेश खाडी टीम. लास्ट मॅच मध्ये जर्मन खाडी टीमला त्यांनी पराभूत केलं आणि आपला रुबाब दाखवला टॉप 6 मध्ये. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक दक्षल त्या ठिकाणी येत आहेत. 1च रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती
9 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. विविध स्टँड्स विविध VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष स्मृती स्टँड त्याचबरोबर HK ग्रुप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आई एकविरा मित्र परिवार स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये अजून काही स्टँड आपल्याला पाहायला मिळू शकतात. जशी स्पर्धा पुढे जाईल एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 9 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 आणि पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 3 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट मॅचमध्ये स्वप्नील उपस्थित नव्हते. या मॅचमध्ये ते दाखल झाल्यात. इन्व्हॉल्व होत असताना आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 23 होऊ शकतात आणि येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जर 6च्या सरासरीने बॅटिंग केली तर 27 बनवू शकतात. परंतु या धावा या मैदानावरती योग्य नाही आहेत. इथे आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये प्रति षटकामागे तुम्हाला कमीत कमी 12 रन्स तरी बनवावे लागणार आहेत आणि तो रिक्वायर्ड रेट नेक्स्ट इनिंगमध्ये खूप गरजेचा असेल. एक चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 3 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर रायटी बॅटरसाठी डीपमध्ये लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये या ओव्हरमधील पहिला बॉल स्वप्नील फटका फसलाय. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. कश्यपला आपण पाहतोय. कश्यपला बीट करून बॉल आता डीपमध्ये जातोय. कदाचित या बॉलवरती चांगले रन्स मिळू शकतात आणि यस तो नशिबाचा चौकार या मॅच मधील पहिला चौकार येत असताना पाहायला मिळतोय विस्मितच्या बॅटमधून 4 रन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर इनफिल्ड वरून हा बॉल काढण्याचा प्रयत्न झाला होता. हवा तसा स्ट्रोक नव्हता परंतु रन्स मिळाला. एक चांगली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपण पाहतोय. 14 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नीलला आपण पाहतोय. सुरुवात थोडीशी खराब झाली. इथून पलटवार करण्याचा प्रयत्न स्वप्नीलला देखील या मॅच मध्ये करावा लागणार आहे. स्ट्रायकिंगवरती विस्मित, नॉन स्ट्राईकवरती सौरभ. चांगलं वाईट शॉर्कर आहे. आता कमबॅक चांगलं झालंय मैदानामध्ये तर का नाही. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. या ओव्हरमधील हा सेकंड व्हाईट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावा झाल्यात फलकावरती 15-15 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. टार्गेट चांगलं केलं होतं व्हाईट यॉर्करला. तो व्हाईट यॉर्कर पडला होता परंतु जी लाईन हवी होती ती लाईन नव्हती. लेंथ चांगली होती. दुसरा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालाय. मागील 13 बॉलमध्ये डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. पहिल्या षटकामध्ये नैनेशने एकंदरीत 2 धक्के ऑपोजिशन टीमला दिले. सेकंड ओव्हरमध्ये ईशांत आला त्याने 2 धक्के दिले. आता या ओव्हरमध्ये स्वप्नीलला आपण पाहतोय डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1च रन मिळाले या बॉलवरती. पूर्णपणे वर्चस्व दाखवले. या मॅचमध्ये हात खोलण्याची संधी या ठिकाणी केरवा स्टार जोगाले टीमला दिलेली नाहीये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामधील अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा फॉर्मॅट. इथे 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मागील 15 बॉलमध्ये रन्स आलेला नाही आहेत नो डाऊट परंतु या धावा खूप महत्वाच्या ठरतील. व्हाईट +4 टोटल 5 धावा या बॉलवरती. भरपूर एक्स्ट्रा रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा स्कोर कार्ड होते. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड व्हाईट लाईनच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केला होता.
आणि 4 धावा देखील मिळाला. विकेट किपर बीट झाला. धावा झाल्यात फलकावरती 21-21. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील हा चौथा बॉल असणार आहे. ओव्हर दी विकेट चौथा बॉल तो देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या ओव्हरमधील चौथा एक्स्ट्रा बॉल. आज एक्स्ट्राचं प्रमाण भरपूर पाहायला मिळालंय. सातत्यानं स्कोर कार्डवरती तो डब्ल्यू आणि डी पाहायला मिळतो. 22 फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मागील 2 ओव्हरमध्ये एक्स्ट्राचं प्रमाण जर आपण पाहिलं तर 2 एक्स्ट्रा झाले होते. या ओव्हरमध्ये 4 एक्स्ट्राज येताना पाहायला मिळतात. रायझिंग बॉल आता चांगला बॉल टाकलाय मैदानामध्ये. गुडले स्पॉटवरून बॉलला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला आणि तो बाउन्स देखील झाला. बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRS ऑफर केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं आता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. बॅट्समन शफल झाले होते आणि त्याचमुळे त्या ठिकाणी एक रिच वाईटचं बेनिफिट जे असतं ते मिळालं गोलंदाज स्वप्नीलला. ओव्हर दी विकेट पुढचा बॉल. आता फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कल्पेश त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु ते पोहोचू शकणार नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. 4. धावा झाल्यात फलकावरती या चौकाराच्या साह्याने. एकंदरीत 26. प्रचंड वेगाने टाकला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी पोहोचतायत. 1 रन कंप्लीट झालं. 1 रेवती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 27 फलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 27 वरती आतापर्यंत 4 धक्के मैदानावरती लागल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीच्या शुभमच्या दिशेने. फलकावरती 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण नैनेशला पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये मागील ओव्हरमध्ये फक्त 3 रन्स खर्च केले होते आणि 2 विकेट नैनेशने मिळवले होते. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये एका बाजूला संघ असणार आहे अल्पेश दीपेश राऊत विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत लव बॉयज डोंगरे. पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने झाली. मिड ऑफला फिल्डर उपस्थित. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती परंतु इथे कलेक्शन झालेलं नाहीये. त्यामुळे आता विस्मित सुखरूप असेल मैदानामध्ये. पार्टनरशिप चांगली बीट झाली. इथून प्रोजेक्टेड स्कोर आता चांगला दाखवतोय 45च्या घरामध्ये. मागील ओव्हरच्या आधी जर आपण पाहिलं तर तो प्रोजेक्टेड स्कोर 23च्या घरामध्ये होता. सुरुवात डॉट बॉलने झाली या षटकाची. दुसरा बॉल. आता चांगला बॉल टाकलाय. रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नैनेशकडे ही शैली आहे, ती कला आहे. त्या कलेचं सादरीकरण मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिम प्रेझेंटेशन चांगलं आहे. बॉलला बाउन्स करायचं असो किंवा लेग कटर ऑफ कटर गतीमध्ये परिवर्तन सर्व काही बॉल या गोलंदाजाकडे आहेत. दुसरा बॉल. आता हा कमी गतीने टाकला. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. फलंदाज सौरभ बॅक टू द डगआउट. गॉन.
माइंड बॉलर मैदानामध्ये नैनेश गिनीर आपण पाहतोय. 27 फलकावरती, 27 वरती 5 धक्के मैदानावरती लागल्यात. मागील ओव्हरमध्ये रन्स खर्च झाल्यानंतर आता या ओव्हरमध्ये नैनेश बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. डॉमिनेट केले पूर्णपणे नैनेशने आजच्या दिवसामध्ये. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, फक्त आणि फक्त नैनेश नीचं नाव. बॉल बॅक ड्राईव्ह समोर खेळला जातोय. लॉंगॉनमधून शतशक गाडीने येत आहेत. एकच तर धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगल धावसंख्या फलकावरती 28-28. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या चौथं षटक प्रगती पथावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नैनेश गिनीर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर दिपेन मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील डॉट बॉल असेल. या मागील 4 बॉलचा जर विचार केला तर मागील 4 बॉलमध्ये 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक विकेट आला आणि एक फक्त सिंगल पाहायला मिळालं. म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी अधिराज्य गाजवलं. आता हा समोर लॉफ्ट केला, इनफिल्ड वरून लॉंग ऑफला टार्गेट केला आणि मिड ऑफ वरून बॉल सरळ काढलाय सीमारेषा पार. लॉंग ऑफच्या बाहेर आलाय चौकार. 4. नैनेशने 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केलाय. त्यामध्ये 3 विकेट्स घेतल्यात आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 5 मध्ये जीतला पण पाहतोय. 5वं षटक हाताळण्यात गेली तर चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला दीपेश राऊत 11 विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत लव बॉयज डोंगरे. 32 फलकावरती 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण जीतला पाहतोय या 5व्या षटकामध्ये. समोर दिपेन नॉन स्ट्रायकर होती. विस्मित चांगली बॅटिंग विस्मित मैदानामध्ये करताना दिसलाय. कारण 8 बॉलमध्ये 14 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि मागील ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती जो ओव्हरदी लॉंग ऑफ स्ट्रोक खेळला होता तो देखील ग्रेट होता. 5व्या षटकाला सुरुवात होते. 5व्या षटकाचा पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती जीत ओव्हर दी विकेट. पहिला बॉल ऑनसाइडला लॉफ्ट केलाय इनटू दी गॅप मध्ये. अनिकेतला बीट करून बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती हेवी स्लॉग हिट चौकार. छत्तीस धावा फलकावरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. बरोबर डीप मिड विकेटला ते शॉर्ट सिलेक्शन आणि पहिल्याच बॉलवरती या ओव्हरमध्ये चौकार येतोय दीपेनच्या बॅटमधून. 36 धावा फलकावरती. दुसरा बॉल या ओव्हरमधील आता स्विच हिट केला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. यादीच्या बॉलवरती सरळ बॅटने जर स्ट्रोक मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट झाला होता तर आता दुसऱ्या बॉलवरती स्विच हिट करण्याची काय गरज होती हा देखील प्रश्न आता पडला असेल डकआउटमध्ये. कारण या सिच्युएशनला रन्स येणं गरजेचं आहे. 36 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. तिसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. चांगला राईज झाला. ग्रेट बॉल या ओव्हरमधील हा सर्वाधिक सुंदर बॉल मैदानामध्ये टाकला गेलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील चौथा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती जीत. आता या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा दाखवल्या आणि यष्टा वाकवल्या. मिडल स्टंपला डिस्ट्रॉय केलाय फलंदाज कोण
रोहित आणि त्याचबरोबर दीपिन मध्ये त्या बॅटलमध्ये लास्ट मोमेंटला या ठिकाणी बाजी मारले. जरी या नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. शतक त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल मिळेली या बॉलवरती. 37 धावा फलकावरती 37 वरती ही टोटल मैदानावरती आपण पाहतोय. शेवटचे अंतिम बॉल. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला दीपेश राऊत 11 विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत लव बॉयज डोंगरे. शेवटचा बॉल आणि इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. इथे विकेट मिळेल. 38 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि येस 2 रन्स मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 39 आणि 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. आदरणीय सन्माननीय रोहनजी गावडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार बॉईज स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट स्पॉन्सर केली गेली. त्याचबरोबर आदरणीय पिंटेश गोपीनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर जनरेटरची सुविधा या ठिकाणी केली गेली. भाग्य कैलास पाटील यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभला गेले. विलंगी गावातील अनमोल रत्न. तदनंतर कल्पेश एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य विलंगी गावातील हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य न बदलला त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर टॉससाठी आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचं. एका बाजूला लव बॉयज डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना दीपेश राऊत 11 विठ्ठलवाडी. आदरणीय संतोष भोईर सरांच्या शुभाचे टॉस आपण करतोय. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस या वेलकम. शुभम ताडेल आपलं देखील स्वागत असेल. SPL मधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट शुभम ठरले होते. चला लव बॉयज डोंगरे टीमचे कॅप्टन टॉस या. आदरणीय संतोष भोईर सरांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. संतोष भोईर सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. चला लव बॉयज डोंगरे टीमचे कॅप्टन टॉस या. चला टॉस आपण करतोय आदरणीय संतोष भोईर सरांच्या शुभाचे. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. श्रीकांत या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातोय.
खाडी असा कॉल अडकीने केलाय आणि यस खाडी आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. श्रीकांत टॉस जिंकल्यात का नाही असेल. बॅटिंग करू पहिला. बॅटिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. 60+ करण्याचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट. सामना देखील मैदानामध्ये सुरू होत आहे. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस ठिकाणी जिंकल्या लव बॉयज डोंगरे टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. वेलकम बॅक. सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत आणि टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट 40 धावांचं समोर ठेवलं गेलं 5 ओव्हर्समध्ये. पहिले 2 डॉट आल्यानंतर आता या तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट होत असताना आपण पाहतोय. एक धाव फलकावरती लागले. 40 धावांचं पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचंय. सुरुवात चांगली झाली दुर्वेशच्या माध्यमातून या मॅचमध्ये. ऑन साइडला पुल केलाय. बॅटच्या रडारमध्ये आलाय. त्याला सरळ मैदानामध्ये बाहेर पाठवून दिलंय. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये करण्यात आला होता आणि शॉर्ट बॉलवरती परफेक्ट पुल शॉट तरीके पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती 7. पुढचा बॉल आता समोर मिडॉनला काढण्याचा प्रयत्न केला. हा देखील सीमारेषेच्या दिशेने जाताना दिसतोय. हा देखील झालाय सीमारेषा पार. चौकार. 4. पासूनच एअर स्ट्राईक त्याच्या माध्यमातून केली जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह तरीके आपण पाहतो. मिडॉनला फिल्डर येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झाला. दुसऱ्या रनसाठी डेंजर एंड वरती होते फलंदाज आदित्य, परंतु सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला आणि पहिल्या षटकाचा ऑफ देखील. धावसंख्या फलकावरती 13. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आता 13 आल्यात. येणारे बॉल 24 त्यामध्ये 27 बनवायचे आहेत. दक्षलला पण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. मागील ओव्हर मध्ये आदित्यची जी एअर स्ट्राईक आपण पाहिली, एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आदित्यच्या माध्यमातून. पहिला बॉल या ओव्हर मधील. पहिला बॉल अर्ध्या विकेट वरती पुल केलाय आणि सरळ बॉल आशिष स्मृती स्टँड HK ग्रुप स्टँडला अभिवादन करण्याकरिता. षटकार. 6 धावा. परफेक्ट फुल शॉट तरीके पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये करण्यात आला होता आणि बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलं. हा देखील बॉल अर्ध्या विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्राच्या माध्यमातून रन मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20-20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. आता विजयासाठी 20 धावांची गरज येणाऱ्या 23 बॉलमध्ये. षटकार आल्यानंतर हे समीकरण थोडंसं सोपं केलंय. या ओव्हरमधील दुसरा बॉल मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट. हा देखील पुल केलाय. पिकअप शॉट उचलला या बॉलला
आणि सरळ फेकून दिले सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार, 6 धावा. शॉट तर किती पाहायला मिळाला. पिकअप शॉट होता आणि बरोबर लेंथला फॉलो केला आणि त्यानंतर मिड विकेटला डिपॉझिट केल्या गेल्या. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले एकंदरीत या षटकाराच्या साह्याने 26 वरती. आता विजयासाठी 14ची गरज आहे. मयुरेशच्या विरोधामध्ये 2 आल्यात. या ओव्हरमधील तिसरा बॉल हा देखील शॉर्ट बॉल टाकला होता. हा ऑफ कटर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, परंतु तिथे कलेक्शन देखील चुकीचं झालंय. एकच रन या बॉलवरती मिळते. नवसिंगा फलकावरती 27-27. आता खांदे झुकले जात आहेत, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने रन्स आतापर्यंत आल्यात, दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला नाहीये, परंतु ज्या 3 बॉलमध्ये देखील रन्स आल्यात, 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये आता 13 धावींची गरज आहे मैदानामध्ये. आणि दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेला ओपन करण्याचा प्रयत्न केलाय. दक्षलच्या बॅटमधून 14 आल्या 6 मध्ये, आदित्यच्या बॅटमधून 12 आल्या 3 मध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल समोर टाकला. आता फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न शतशत तरीकेने आले होते. नेगेटिव्ह इंटेंट तरीकेने होता. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता विजयासाठी येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द आणि दुसऱ्या बाजूला केलवा स्टार जोगाले. या 2 टीम मधील सुरू असलेली ही बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आता हा हेलिकॉप्टर शॉट उचलला या बॉलला आणि सरळ फेकून दिले लॉंगॉनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा दुसरा हेलिकॉप्टर शॉट आदित्यच्या बॅटमधून. षटकार. हा स्ट्रोक आपण पाहतोय हेलिकॉप्टर शॉट आजच्या दिवसामधील हा दुसरा आदित्यच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. नवसिंगा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 35-35 या ओव्हरमधील लास्ट बॉल. शेवटचा बॉल विकेट किपर बीट झाला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चौकार. आता विजयासाठी 18 बॉल आणि 1 धावेची गरज. मध्ये विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. एका बाजूला लव बॉयज डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. इथे समोर फटका खेळला जातोय. फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत विस्मित. कॅच ड्रॉप आणि विजयाची धाव देखील आलाय. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. केलवा स्टार जोगाले. 3 वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण पाहिलं या सीझन मध्ये. तिसऱ्यांदा इथे पलटवार करण्याचा प्रयत्न केलवा स्टार जोगाले टीमने केला होता, परंतु या मॅच मध्ये थोडेसे एफर्ट्स कमी पडले. प्रयत्न चांगले केले होते, त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला होता. हार्ड लक केलवा स्टार जोगाले.